सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय, नमो बुद्धाय. मित्रांनो, मी महेश शिंदे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भारतीय संविधानाचं आर्टिकल 23 कलम नंबर 23 याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. आर्टिकल 23 हे खूप महत्वाचं आर्टिकल आहे. राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन याचा अर्थ लक्षात घ्या. राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, एक्सप्लॉयटेशनचा अर्थ आहे की शोषणाविरुद्धचा अधिकार. एका प्रकारे बळजबरीने किंवा सक्तीने एखादा माणूस एखाद्या माणसाची जे त्याचं ते शोषण करतो, त्याचा अर्थ काय आहे तर त्याला बळजबरीने काम करायला भाग पाडणे, म्हणजे त्याचा काही मोबदला द्यायचा नाही, त्याला पगार द्यायचा नाही, बरोबर. तर अशा गोष्टींना इथं एक्सप्लॉयटेशन म्हटलं गेलेलं आहे. तर पूर्वीचा जो काळ होता तर त्या काळामध्ये ज्या प्रकारे आपल्या भारतीय देशामध्ये हिंदूंमध्ये एक प्रकारे वर्णव्यवस्था होती. 4 ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि शूद्रांना या तिघांचं म्हणजे फक्त गुलामी करण्याचा जो अधिकार होता, म्हणजे फक्त त्यांनी काय करायचं तर गुलामी करायची विदाऊट मोबदला, काही न घेता मोबदला. मग याला एक्सप्लॉयटेशन म्हणायचं. एक्सप्लॉयटेशनचा अर्थ आहे की मानवावरती जबरदस्तीने बळजबरीने त्याच्यावरती त्याचं शोषण करायचं आणि त्याला तसं काम करायला भाग पाडायचं. आणि यामध्ये भारतीय संविधानामध्ये ते जे पहिलं आर्टिकल आहे त्याच्यामधलं पहिली सूची आहे प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिक इन ह्युमन बीइंग्स अँड फोर्स लेबर. याचा अर्थ आहे की ट्रॅफिक इन ह्युमन बीइंग्स याचा अर्थ की माणसाचा व्यापार करणं आणि फोर्स लेबर याचा अर्थ आहे की वेठ बिगारी याचा अर्थ काय आहे तर एखाद्या व्यक्तीला कामाला लावायचं आणि जबरदस्तीने आणि बळजबरीने कामाला लावायचं आणि बळजबरीने काम लावून त्याचा मोबदला द्यायचा नाही, त्याचा पगार द्यायचा नाही, तर त्याला वेठ बिगारी म्हणायचं, फोर्स लेबर. ट्रॅफिक इन ह्युमन बिईंग याचा अर्थ काय आहे तर मानवांचा अपव्यापार, म्हणजे मानवाचा व्यापार करायचा, एक प्रकारे मानवांची तस्करी करायची. तर या सर्व गोष्टींचं आपल्या भारतीय संविधानामधील आर्टिकल 23 त्याच्यातली पहिली सूची आहे. तर त्यामध्ये असं सांगितलं आहे की प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिक इन ह्युमन बीइंग्स अँड फोर्स लेबर, माणसांचा अपव्यापार आणि वेठ बिगारी यांना मनाई आहे. आता याबद्दल काय शिक्षा आहे सुप्रीम कोर्टाने किंवा IPC ऍक्ट अंतर्गत, त्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ट्रॅफिक इन ह्युमन बीइंग्स अँड बेगार and other similar forms of forced labor are prohibited, and any contravention of this provision shall be an offense punishable in accordance with law. माणसाचा अपव्यापार करणं आणि बिगार व त्यासारखी अन्य स्वरूपातील वेठ बिगारी करणं अशा गोष्टींना मनाई करण्यात आली आहे. आणि त्या तरतुदीचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केल्यास कायद्यानुसार शिक्षा पात्र असेल, तो अपराध असेल, तो दंड असेल आणि त्याला दंडित करण्यात येईल. म्हणजे समजा एखाद्या माणसाचा अपव्यापार केला किंवा माणसाची तस्करी केली किंवा त्याच्यावरती वेठ बिगारी लादली किंवा म्हणजे त्याला जाणून बुजून बळजबरीने किंवा जबरदस्तीने त्याच्यावरती सक्ती लादली, त्याच्याकडून मजुरी करून घेतली, बळजबरीने त्याच्यावरती मजुरी करून घेतली किंवा ह्युमन ट्रॅफिकिंग याचा अर्थ आहे की ट्रॅफिक इन ह्युमन बीइंग्स याचा अर्थ आहे की मानवांची तस्करी करायची. तर या गोष्टी आपल्या भारतामध्ये निषिद्ध आहेत आणि जो कोणी याचं उल्लंघन करेल तर तो शिक्षापात्र अपराध आहे. आता याला काय पेनल्टी आहे? इंडियन पिनल कोड IPC ऍक्ट अंतर्गत सेक्शन 370 अंतर्गत इंडियन पिनल कोड नुसार अशा व्यक्तीला इम्प्रिझनमेंट अप टू 7 years to 10 years विथ फाईन. म्हणजे त्याला काय तर जो कोणी व्यक्ती अशा प्रकारचा उल्लंघन म्हणजे या आर्टिकल 23चं उल्लंघन करेल अशा व्यक्तीला कमीत कमी 7 वर्ष, जास्तीत जास्त 10 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा आणि त्यासोबत त्याला रक्कम स्वरूपात दंड. तर अशा प्रकारे भारतीय संविधानातील आर्टिकल 23चं उल्लंघन केल्यानंतर 7 वर्षाची कैद किंवा जास्तीत जास्त 10 वर्षाची कैद आणि सोबत त्याला रक्कम स्वरूपात दंड. तर
भारतीय संविधानातील आर्टिकल 23 यामधली पहिली सूची झाली. दुसरी सूची काय सांगते तर नथिंग इन धिस आर्टिकल shall prevent the state from imposing compulsory service for public purposes, and in imposing such service the state shall not make any discrimination on grounds only of religion, race, caste or class or any of them. आता याचा अर्थ असा आहे की या ज्या आर्टिकल नुसार यामध्ये जे काही लिहिलेलं आहे आर्टिकल 23 मध्ये, तर राज्य सरकारला म्हणजे राज्य सरकार काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते, बरोबर. ज्याप्रमाणे राज्य सरकारमध्ये IPS असतो, बरोबर, IAS असतो, कलेक्टर असतो, जिल्हाधिकारी असतो, तहसीलदार असतो, बरोबर. या राज्य सरकारनं आपल्या सार्वजनिक लोकांसाठी म्हणजे आपल्या भारतीयांसाठी सेवा पुरवण्यासाठी काही पदं ठेवलेली आहेत, म्हणजे IAS IPS. त्या ठिकाणी जर त्या पदावरती एखादा व्यक्ती नियुक्त होईल तर त्याला IAS काय करतो, अशा प्रकारचीच सेवा त्याला करावी लागणार आणि ही कंपल्सरी आहे. तो राज्य सरकारच्या सांगितल्यानुसार तो त्याच्या विरोधात जाऊ शकणार नाही. तर राज्य सरकार जे सांगल, IAS करण्याची जे किंवा IPS असणाऱ्या व्यक्तीची, जिल्हाधिकारीची जी कर्तव्य आहेत तीच त्याला करावी लागणार. आणि राज्य सरकारला सुद्धा अशा ठिकाणी जर व्यक्तींची नियुक्ती झाली असेल तर तशा प्रकारची सेवा देताना सुद्धा किंवा काही सर्व्हिस असेल तर ती देताना राज्य सरकार कोणासोबतही धर्माच्या आधारावर, जातीच्या आधारावरती, लिंगाच्या आधारावरती किंवा त्याच्या जन्मस्थळावरून कशावरूनही भेदभाव करणार नाही. तर त्यानंतर हे आहे आर्टिकल 23. आता यामध्ये एक्सप्लॉयटेशनचा अर्थ एकदम स्पष्ट समजून घेऊया. तर यामध्ये एक्सप्लॉयटेशन, द मिनिंग ऑफ एक्सप्लॉयटेशन इज द मिसयूज ऑफ द अदर सर्व्हिसेस बाय फोर्स अँड ऑर लेबर विदाउट पेमेंट. याचा अर्थ काय आहे? एक्सप्लॉयटेशनचा अर्थ आहे की सक्तीने, बळजबरीने मारहाण करून एखाद्या व्यक्तीला जातीच्या, वर्णाच्या, लिंगाच्या आधारावर एखाद्या व्यक्तीकडून सक्तीने काम करून घेणे ह्याला एक्सप्लॉयटेशन म्हणतात. म्हणजे काय पूर्वीच्या काळात किंवा आता सुद्धा चालू आहे, गावाकडे अशा प्रकारच्या गोष्टी चालू आहेत की त्याची जात म्हणजे तो जातीने खालच्या जातीचा आहे या कारणामुळं त्याच्यावरती बळजबरीने, सक्तीने त्याच्याकडून काम करून घेणे आणि त्या काम करून घेतल्यानंतर त्याच्या पश्चात त्याला 1ही रुपया द्यायचा नाही किंवा त्याला अशाच प्रकारे गुलामी करायला लावायची आणि त्याला तसं सोडून द्यायचं. लेबर विदाउट पेमेंट, पगार न घेता बळजबरीने, मग असं सक्तीने बळजबरीने मारहाण करून त्याला सक्तीने काम करून घेणे, तर या गोष्टीला यालाच एक्सप्लॉयटेशन म्हणतात आणि वेठबिगारी म्हणतात, त्याला वेठबिगारी म्हणतात. तर या गोष्टींवरती आपल्या भारतीय संविधानामध्ये आणि भारतामध्ये या गोष्टी जर कोणी अंमलात आणल्या, एक्सप्लॉयटेशन किंवा एखाद्याला बळजबरीने मारहाण करून त्याला सक्तीनं काम करून घेतलं किंवा माणसांचा व्यापार केला परत, तर अशा गोष्टी आपल्या भारतामध्ये निषिद्ध आहेत. आणि जो कोणी व्यक्ती त्याचं उल्लंघन करेल त्याला कमीत कमी 7 वर्ष, जास्तीत जास्त 10 वर्षाची तुरुंगवासाची सजा सोबत त्याला द्रव्यदंडाची शिक्षा. भारताच्या संविधानामध्ये काय सांगितलं की फोर्स लेबर इज फॉरबिडन बाय इंडियन कॉन्स्टिट्यूशन. सक्तीची मजुरी भारतीय संविधानाने निषिद्ध केली आहे. भारतीय संविधानाचं 23 आर्टिकल काय सांगतं तर सक्तीची मजुरी भारतीय संविधानाने निषिद्ध केली आहे. फक्त काय व्यक्तींनाच नाही तर स्त्रियांना सुद्धा, जर समजा एखादी गरजू स्त्री आहे आणि तिला नोकरीची अपेक्षा आहे किंवा काय, तर अशा व्यक्तीला नोकरीच्या आमिषाखाली तिच्याकडून तिला जाणून बुजून सक्ती केली वेश्या व्यवसायासाठी, तर हे सुद्धा म्हणजे या गोष्टी सुद्धा अनकॉन्स्टिट्युशनल आहेत. याचा अर्थ त्या असंविधानिक आहेत. जाणून बुजून एखाद्या स्त्रीची किंवा एखाद्या व्यक्तीचा व्यापार केला किंवा स्त्रीला जाणून बुजून सक्तीनं तिला वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडलं, तर अशा गोष्टी या भारतीय संविधानानं निषिद्ध केलेल्या आहेत. आणि ह्या सुद्धा गोष्टी
या आपल्या भारतीय संविधानाने निषिद्ध केलेले आहेत. त्याचा अपव्यापार करणं, वेठबिगारी करणं किंवा बाईंग अँड सेलिंग ऑफ मेन अँड वुमेन फॉर इलिगल अँड इमोरल ऍक्टिव्हिटीज, म्हणजे खरेदी विक्री करणं, व्यक्तींची खरेदी विक्री करणं किंवा स्त्रीची खरेदी विक्री करणं तिच्या इच्छेविरोधी जाऊन किंवा तिच्यावरती सक्ती करणं, बळजबरी करणं. तर या गोष्टी आपल्या भारतीय संविधानानं निषिद्ध केल्यात. आणि जो कोणी व्यक्ती या गोष्टी करताना आढळेल किंवा त्याचं उल्लंघन करेल तर अशा व्यक्तीला कमीत कमी 7 वर्षे, जास्तीत जास्त 10 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात येईल. सेक्शन नंबर 370 इंडियन पिनल कोड 1860 अंतर्गत सेक्शन नंबर 370 अशा व्यक्तीला 7 वर्षाची कैद आणि सोबत द्रव्यदंडाची शिक्षा. तर या गोष्टी फक्त भारतीय संविधानात ह्या काय फक्त आपल्यालाच लागू होत नाही, तर प्रायव्हेट कंपनी, गव्हर्नमेंट कंपनीनंच फक्त लागू होत नाही किंवा गव्हर्नमेंट क्षेत्राला लागू होत नाही किंवा राज्य सरकारला लागू होत नाही, तर प्रायव्हेट क्षेत्रांना सुद्धा या गोष्टी लागू होतात. की प्रायव्हेट क्षेत्रांमध्ये सुद्धा पैसे न देता नोकरी करून घेतात, बळजबरीने सक्तीने कामं करून घेतात. तर या गोष्टी निषिद्ध आहेत भारतामध्ये. तर तुमचा मोबदला मागा, जरूर मागा. तर हे आहे आपलं भारतीय संविधानाचं आर्टिकल 23. आर्टिकल 24 बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. आर्टिकल 24 या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आर्टिकल 23 अँड आर्टिकल 24, आर्टिकल 24 कलम नंबर 24 याबद्दल माहिती देणार आहे. 24 काय म्हणतंय तर प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन इन फॅक्टरीज एटसेट्रा. याचा अर्थ आहे कलम नंबर 24चा, तर लहान मुलांना कारखान्यामध्ये नोकरीला ठेवणं हे निषिद्ध आहे. आता लहान मुलं म्हणजे कोण तर नो चाइल्ड बिलो द एज ऑफ 14 years shall be employed to work in any factory or mine or engage in any other hazardous employment. याचा अर्थ लक्षात घ्या की आर्टिकल 24 काय सांगतंय तर वयाची 14 वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती, मुलगा किंवा बालक, वयाची 14 वर्ष पूर्ण झालेली बालक, त्याच्या खालच्या वयाची पोर असतील म्हणजे 9 वर्षाचं 10 वर्षाचं लहान बालक असेल किंवा 14 वर्षाचं असेल, तर अशा मुलांना, लहान बालकांना कारखान्यामध्ये किंवा खाणीमध्ये, कोळशाच्या खाणीमध्ये काम करण्यास नोकरीस ठेवले जाणार नाही. किंवा म्हणजे चहाची टपरी असेल किंवा हॉटेलमध्ये असेल तर 14 वर्ष वयोगटातील किंवा त्याच्या खालील मुलांना त्या ठिकाणी नोकरीत ठेवले जाणार नाही. तर त्यांना सक्तीची त्या अशा 14 वर्षी वयोगटातील मुलांना आर्टिकल 21 नुसार काय आहे तर सक्तीचं शिक्षण आहे. तर शिक्षण करणं हे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. तर आर्टिकल 24 नुसार 14 वयोगटातील किंवा त्यांच्या खालील लहान बालकांना कारखान्यामध्ये किंवा खाणीमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी नोकरीस ठेवले जाणार नाही. कोणत्याही धोकादायक कामावर त्यांना लावले जाणार नाही. आणि जो कोणी व्यक्ती असं करताना आढळून येईल, जो कोणी व्यक्ती आर्टिकल 24चं उल्लंघन करेल तर अशा व्यक्तीला कमीत कमी 6 वर्षे, जास्तीत जास्त 7 ते 8 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सोबत द्रव्यदंड, IPC ऍक्ट अंतर्गत त्याला 6 वर्षाची शिक्षा आणि सोबत द्रव्यदंड. हे आहे भारतीय संविधानाचं आर्टिकल 23 आणि 24. आपल्यासाठी आहे, प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी आहे. यामध्ये काय फक्त कोणत्याही धर्मासाठी, विशिष्ट धर्मासाठी राखीव म्हणून अशा पद्धतीने हे संविधानातील आर्टिकल नाही, तर सर्वांच्या हितासाठी आहे. सर्वांचं हित झालं पाहिजे यासाठी हे आर्टिकल 23 आणि 24 आहे. तर राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, शोषणाविरुद्धचा अधिकार प्रत्येक भारतातील नागरिकांना आहे. माणसांचा अपव्यापार, माणसांची विक्री, जाणून बुजून सक्तीने स्त्रियांना वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडणं आणि वेठबिगारी आणि 14 वर्षे वयोगटातील आणि त्यांच्या खालच्या वयातील मुलांना जाणून बुजून सक्तीने जर नोकरी
करण्यास भाग पाडलं, तर याचं कोणी उल्लंघन केलं तर त्याला शिक्षा आणि द्रव्यदंड या बाबतीत मी तुम्हाला माहिती सांगितली. धन्यवाद.